संचीचं स्कूल सुटलं की आम्ही आलो होतो गावाकडं. दुपारचं जेवण वगैरे झालं की मग लगेचच निघालो होतो. तर आता थोड्या वेळ येऊन बसलो होतो. ऊन काय नव्हतं आणि इथं आहे आमच्या वाटेकऱ्यांचं म्हशीचं पिल्लू. तर संचित त्याच्यासोबत खेळत होता आणि संचित असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ना तर त्याला आवडत होतं. त्याला थोडीशी खायला पानं पण दिली होती. बऱ्याच वेळा आम्ही बसलो आणि नंतर इथून जाणार होतो. आम्ही माहेरी जाणार होतो. तर मम्मी पप्पांनी जेवण करायला बोलवलं होतं. आता आलोयच म्हणलं तर इथून थोडीशी वांगी, कांदे पण घेऊन जाऊयात. तर इथं बघू शकता छान अशी वांगी मी घेतली होती. थोडीशीच वांगी घेतली होती आणि मला येताना पिशवी सापडेना. त्यामुळे मी ती डस्टबिनची पिशवी आणली होती आणि ती किती एकदम नाजूक असते. वांगी टाकली ती फाटलीत. नंतर आता इथं मी घेते कांद्याची पात. कांदे काय एवढे मोठे झाले नाहीत तरी पण असं वरून काही समजत नाही, पण अंदाजेच मी मोठे मोठे असं बघून तोडत होते. पण एक इथं बघू शकता एकदम छोटे असे लहान लहान होते, बऱ्यापैकी मोठे पण झालेत. तर पात वगैरे घेतली, पालक घेतला, थोड्या वेळ बसलो अजून आणि नंतर मग माहेरी आलो होतो आमच्या. तरी ते मी पालक वगैरे साईडला काढून ठेवला. तर मम्मीचा चालला होता स्वयंपाक. मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की